रामकृष्ण
सजाचा अनुभव सजाचा
तया जवळी असे आपणाशे दर्शने तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे आपणाशे दर्शने विठ्ठला समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगननिहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवघासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करू सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता कीर्तन वृत्ती सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान परमात्मा कुठे राहतो त्याचा असणारा ठिकाण त्याचा असणारा ठाम पत्ता या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या समोर मांडतात. कारण भगवत प्राप्तीसाठी निघालेला मनुष्य आहे परंतु भगवान परमात्मा नेमका कुठे आहे हेच जर का माहित नसेल तर आपल्याला तो भेटेल का? भेटणार नाही. आम्हाला एखाद्याच्या घरी जायचं आहे परंतु जात असताना त्याचं घरच जर का माहित नसेल तर त्याच्या घरी आम्ही केव्हा पोहोचू सांगता येऊ शकत नाही. म्हणून त्याचा पत्ता ठाम पद्धतीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये माहित असणं आवश्यक आहे. तेव्हाच आम्ही प्रयत्नानंतर आम्ही तिथं पोहोचू शकतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला त्या भगवान परमात्म्याचा निश्चित रूपाने तो भगवान परमात्मा शोधल्यानंतर आम्हाला कुठे भेटू शकतो ते अभंगातून सांगतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. या पंढरपूर क्षेत्रामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम उत्सव कोणत्या निमित्ताने चालू आहे ते आपल्या सर्वांना माहितच आहे. हरिभक्ती परायण आदरणीय पूजनीय श्री हरिभक्ती परायण पंढरीनाथ महाराज चौरे यांच्या असणाऱ्या 46व्या पुण्यतिथी निमित्त चालू असणारा अखंड हरिनाम उत्सव आहे. गेली अनेक वर्षापासून हा उत्सव चालूच आहे. परंतु अशा या कोरोना सारख्या महामारीमध्ये देखील या परिस्थितीमध्ये देखील हा सप्ताह नियम खंड न करता अखंड पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. ही खरोखरच अत्यंत विशेष अशा पद्धतीची गोष्ट आहे. आणि त्याच सप्ताहातील असणारी आजच्या ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. माझ्याकडे सेवा येण्याचं काही विशेष कारण आहे असं काही नाही. कारण विशेष काही माझ्याकडे आहे सांगण्यासारखं म्हणून आहे असंही काही नाही. खरं तर ही सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे ती म्हणजे केवळ या घराण्याचं असणारं प्रेम, टेंभुकर घराणा आणि असणारा हा चौरे घराणा यांच्या मधील असणारं जे ऋणानुबंध आहेत, स्नेहबंध आहे, जो प्रेमाचे संबंध आहेत, फक्त त्या केवळ प्रेमाच्या संबंधातून आलेली माझ्याकडे ही सेवा आहे.
आणि हे संबंध प्रेमाचे केवळ आता आहेत आमच्या काळामध्ये असं नाही. अखंडित पद्धतीनं पूर्वापार पद्धतीनं जशा या परंपरा चालू आहेत तसं या पंढरपूर घराण्यामध्ये सर्वच महाराज मंडळींचे ऋणानुबंध आहेत. त्यापैकीच एक चौरे महाराजांच्या घराणा आणि असणारे टेंभुकर घराणा यांचेही ऋणानुबंध तसेच आहेत. आणि त्याच प्रेमातून आज हरिभक्तीपरायण भागवतजी महाराज आहेतच, तसंच त्या पद्धतीनं कृष्णा महाराज देखील उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्याच प्रेमातून माझ्याकडे आलेली आजची कीर्तन सेवा या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान परमात्म्याचा आपल्याला पत्ता सांगतात. परंतु ऐसा ज्याचा अनुभव तो आम्हाला भेटेल, परंतु कुठे भेटेल तर ज्याच्या जीवनामध्ये एक विशिष्ट पद्धतीचा अनुभव प्राप्त झालेला आहे. मग त्याच्या जीवनामध्ये विश्वदेव सत्यत्वे या रूपाने तो भगवान परमात्मा आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल असं सांगतात. म्हणजे त्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचा अनुभव आमच्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे, तेव्हाच तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त होऊ शकतो असं तुकोबाराय म्हणतात की ऐसा ज्याचा अनुभव. अनुभवाच्या बाबतीमध्ये बोलायचं जर का ठरलं त्याचा थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल अनुभव ही गोष्ट अशी आहे की ती मनुष्याच्या जीवनामध्ये असतेच महाराज. थोडस व्यापक पद्धतीनं जर का बोलायचं ठरलं तर केवळ मनुष्याच्या जीवनामध्ये अनुभव असतात असं काही नाही. प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये त्याला अनुभव आहे. अनुभवाचे प्रकार वेगवेगळे असतील, तो भाग वेगळा आहे, परंतु अनुभव नाही असा जगात कोणता जीव आहे? अनुभव नाही असा जीव जर का आम्हाला दाखवा म्हटले, सांगा म्हटले तर दाखवता येईल का? एक विशिष्ट पद्धतीचा प्राणी आहे बाबा, त्याच्या जीवनामध्ये त्याला अनुभव प्राप्त झाला नाही असा एकही प्राणी, एकही जीव जगात आम्हाला सापडणार नाही की ज्याला अनुभव नाही. अर्थात अनुभव प्रत्येकाला आहे, परंतु मग प्रत्येकाला अनुभव आहे तर प्रत्येकाला भगवान परमात्म्याची ती प्राप्ती त्यांचं होणं आवश्यक होती, परंतु ती होत नाही का? कारण कोणताही अनुभव झाल्यानंतर जर का ती प्राप्ती होत असती तर घडली असती, परंतु कोणत्याही अनुभवाने तो परमात्मा आम्हाला भेटत नाही. म्हणूनच पहिला शब्द वापरला एक विशिष्ट पद्धतीचा अनुभव आमच्या जीवनामध्ये असावा लागतो, तेव्हाच तो परमात्मा भेटतो. तो विशिष्ट पद्धतीचा अनुभव इथे सांगतात. अनुभव व्यावहारिक जीवन असो अथवा पारमार्थिक जीवन असो दोन्हीकडे आवश्यक असतो मला. आणि ज्याच्या जीवनामध्ये जेवढा मोठा अनुभव आहे त्याला तेवढ्याच पद्धतीचं मोठेपणा व्यवहारामध्ये आपल्याला प्राप्त झालेला पाहायला सापडतो. जेवढा मोठा ज्याचा अनुभव आहे तेवढाच मोठेपणा त्याला आपल्याला जगतामध्ये प्राप्त झालेला आपल्याला पाहायला सापडतो. बघा तुम्ही एखादा मनुष्य आहे, आजकाल शहरामध्ये थोडस प्रमाण कमी दिसेल, परंतु खेडेगावामध्ये आजही आपल्याला पाहायला सापडेल. खेडेगावामध्ये जर का आपण गेलो तर एखादा कार्यक्रम, एखादी विशिष्ट पद्धतीची गोष्ट जर का गावामध्ये काही करायची असेल तर पहिल्यांदा जे गावातील वयस्कर मंडळी आहेत त्यांना विचारलं जातं आणि त्याच्यानंतर ती गोष्ट केली जाते. का? ते वयाने केवळ मोठे आहेत म्हणून त्यांना विचारलं जात नाही, त्याच्या पाठीमागे त्यांचा एवढा मोठा जो अनुभव आहे आतापर्यंतचा, त्या अनुभवामुळे त्यांच्या जीवनाला जे मोठेपणा प्राप्त झालेला आहे आणि म्हणून कोणतंही कार्य करताना पहिलं त्यांना विचारलं जातं आणि त्यानंतर ती गोष्ट केली जाते. एक मनुष्य होता, त्या मनुष्याला एक बैल आपल्याला विकत घ्यायचा होता. शेतकरी मनुष्य, रानामध्ये बैलाची आवश्यकता होती, पाहण्यासाठी गेला, पाहिलं, परंतु किंमत विकणाऱ्याने 50,000 सांगितली. त्याला वाटलं अरे बाबा 50,000 किंमत थोडी जास्तच होती. त्याने अनेक पद्धतीने पटवून सांगितलं अरे बाबा बघ, सर्व दृष्टीने विचार कर, सर्व दृष्टीने त्याला नीट बघ आणि त्याच्यानंतर मग तू ठरव काय करायचं आहे. त्याची किंमत उगीच वाढवून सांगत नाही. त्याने पाहिलं, त्याला ते पसंत पडला तो बैल, परंतु त्याला थोडीशी किंमत जास्त वाटत होती. काय करावं काय करू नये समजेना त्याला. त्यावेळेस गावामध्ये असणारे जे वयस्कर आहेत मंडळी आपल्या जवळची त्यांच्या असणारी, त्यांना त्यांनी सोबत घेतलं. तो म्हटला तात्या असं असं आहे, मला बैल घ्यायचा आहे विकत, परंतु किंमत थोडीशी जास्त वाटते, थोडंसं तुम्ही येऊन जर का पाहिलं असतं आणि तुम्ही सांगितलं म्हणजे घ्यायला बरं. तो म्हणता, तात्या म्हटले मग ठीक आहे चला म्हटले. मग ते आपले तात्या काठी टेकत त्या घरात जिथं आहे ज्या शेतकऱ्याकडे तो बैल विकायचा होता त्या शेतकऱ्याकडे आले. त्या बैलाला पाहिल्यानंतर चारी बाजूने इकडून तिकडून त्यांनी पाहिलं. आता काय पाहायचं ते त्यांना माहिती, मला काही विशेष माहित नाही. आता कोणता बैल चांगला आणि कोणता वाईट त्यातला आम्हाला काय कळतं, परंतु ते शेतकरी माणूस त्यांना माहित असतं. त्यांनी ते सर्व त्यांच्या असणाऱ्या खानापुना वगैरे पाहिले आणि पाहिल्यानंतर तात्यांना वाटलं की अरे बाबा हा उत्कृष्ट पद्धतीचा बैल आहे, अत्यंत चांगला आहे. ते म्हटले हे बघ राम, हा जो बैल आहे ना तो अत्यंत उत्कृष्ट आहे,
किंमत किती म्हणतायत? 50,000. अरे 51,000 म्हटले तरी सोडू नको, कारण असा परत मिळणार नाही. घेऊन टाक म्हटले, काही काळजी करू नको. त्यांनी तो बैल घेतला, आपल्या घरी वगैरे घेऊन गेला, सर्व पैसे वगैरे दिले. त्यानंतर काही कालांतराने त्यांच्या घरामध्ये एक मुलगी होती, तिचा विवाह करण्याचा योग आलेला. विवाह करण्यासाठी मुलं वगैरे घरी आली, पाहुणे आले घरी बघायला, सर्व पाहुणचार वगैरे झाला, पाहिलं त्यांनी, ते परत निघून गेले. परंतु वडिलांना त्या मुलीच्या कळेना काय करावं, कारण मुलगा चांगला आहे, सर्व्हिस आहे, परंतु हुंडा जास्त मागतोय, सर्व काही आहे. परंतु तात्यांकडे गेला, म्हटला तात्या असं असं आहे. म्हटला मुलीचं लग्न जमवायचं आहे, पाहुणे येऊन गेलेले आहेत, मुलगा देखील पसंत आहे, परंतु मग झालंय काय, अडलंय कशा? ते म्हटले काय नाही, थोडासा हुंडा जास्त मागतो. ते म्हटले मुलगा काय करतो? काय नाही म्हटले, पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये काय सर्व्हिस जॉब करतोय, पगार 70,000 रुपये पगार आहे म्हटले. फ्लॅट वगैरे तिथं काय घेतलेलं आहे, हो त्याचं स्वतःचं घर आहे, शेती वगैरे काय गावी शेती आहे, बागायत आहे, सर्व पाणी वगैरे आहे. अरे म्हटलं फार चांगलं आहे, उत्तम आहे. मुलगा दिसायला वगैरे तोही अत्यंत नाकाडोळ्याने चांगला आहे, काही वाईट नाही, गोरा पान आहे, अगदी कृष्णा महाराजांचा सुंदर आहे दिसायला, काय अडचण नाही. ते म्हटले अरे मग सर्व आहे तर मग झालं काय? काय नाही म्हटले, हुंडा जास्त मागतोय. अरे ते म्हटले तात्या, म्हटले हुंडा जास्त मागतोय, काळजी करू नको, किती जरी मागितलं अजून 1000 रुपये वाढवून दे, कारण असा बैल परत मिळणार नाही. ते म्हटले, त्यांनी सांगितलं की त्यांनी लगेच देऊन टाकलं. मुलगी त्या तात्यानी देऊन टाक म्हटली की लगेच टाकलं, मागचा पुढचा विचार केला नाही. मी कशासाठी बोललो, कारण जर का हुंडा मागत असेल तर त्याला काय म्हणायचं नाही का? अहो आई वडिलांच्यासाठी असणारी आपली मुलगी जी आहे ती तिचं कौतुक करतात. लहानपणापासून जिने आई वडिलांनी तिचे सर्व हट्ट पुरवलेले आहेत, कौतुक केलेले आहे. ते आई वडील तिचा लग्न सोहळा काय कमी पद्धतीने करणार आहेत का? आपल्या सामर्थ्यानुसार त्यांना जशा पद्धतीने जेवढ्या वैभवामध्ये करता येईल तेवढ्या पद्धतीने ते करणार आहेत. परंतु एखाद्याची परिस्थिती नसते, मग लोकांकडून कर्ज काढायचं, शेती विकायची, मग त्याला हुंडा देऊन लग्न करायचं, हे कितपत योग्य? आणि म्हणून तसा शब्द वापरला, बाकी काय नाही. परंतु सांगायचं तात्पर्य काय आहे, त्या तात्यांनी तो मुलगा चांगला आहे देऊन टाक म्हटलं की मागचा पुढचा कोणताही विचार न करता मुलीचे वडील आपल्या मुलीचा विवाह त्या मुलासोबत करून टाकतात. का? त्याचं कारण फक्त एकच आहे. आतापर्यंतचा 80 वर्षाचे असणारे ते वयस्कर तात्या आहेत, त्यांचा 80 वर्षाचा पाठीमागचा त्यांचा अनुभव आहे. आणि त्या अनुभवामुळे कोणतीही गोष्ट करायची ठरली की पहिले त्यांना विचारली जाते आणि मग केली जाते. म्हणजे काय आहे, ज्याच्या जीवनामध्ये जेवढा मोठा अनुभव आहे त्याच्या जीवनामध्ये तेवढंच मोठेपणा त्याला आपल्याला प्राप्त झालेला पाहायला सापडतो. मग ते व्यवहारिक जीवन असो अथवा परमार्थिक जीवन असो. व्यवहारामध्ये कृषी शेतीचं क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, राजकारण क्षेत्र आहे. बघा तुम्ही कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये जेवढा मोठा ज्याचा अनुभव आहे तेवढं मोठं त्यांना महत्व प्राप्त झालेलं पाहायला सापडतं. आज शरद महाराज म्हणतो, शरद साहेब आहेत, महाराज शब्द बोलायची जास्त सवय झाल्यामुळे शरद पवार साहेब आहेत, त्यांना आज प्रत्येक जण मोठेपणा देतात का? कारण 80 वर्ष झाले आज ते आहेत. त्या 80 वर्षाचा पाठीमागचा राजकारणातला त्यांचा अनुभव आहे, राजकारणाविषयीचा त्यांचा मोठा गाढा अनुभव आहे. आणि म्हणून आज आमच्या देशाचे पंतप्रधान देखील काही गोष्टी त्यांना विचारतात, मागे ते दाखवत होते टीव्हीवर. म्हणजे सांगायचं काय आहे, अनुभव जेवढा मोठा तेवढाच मोठेपणा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला पाहायला सापडतो. आणि केवळ घरालाच मोठा आहे म्हणून मोठेपणा द्यायचा असता तर पवार पडले नसते खासदारकीला. पार्थ पवार पडले नसते, परंतु पडले का? कारण आता नुकते राजकारणात आले, अजून काय अनुभव नाही. लक्षात घ्या, म्हणजे अनुभव व्यवहारामध्ये जसा मोठे अनुभव आहे तसा मोठेपणा प्राप्त होतो, तसंच परमार्थिक जीवन आहे. परमार्थिक जीवनामध्ये देखील ज्याच्या जीवनामध्ये परमार्थाचा अनुभव मोठा आहे त्याचाही परमार्थामध्ये तेवढाच मोठेपणा प्राप्त झालेलं पाहायला सापडतं. परंतु परमार्थिक जीवनामध्येही अनेक क्षेत्र आहे. मग ते कर्म क्षेत्र असेल, ज्ञान क्षेत्र असेल, योगाचं क्षेत्र असेल, भक्तीचं क्षेत्र असेल. आणि याच्या पद्धतीने जेवढा त्याचा अनुभव मोठा असेल या क्षेत्रातील परमार्थिक तेवढंच मोठेपणा परमार्थातही त्या भक्ताला प्राप्त झालेलं पाहायला सापडतं. परंतु परमार्थिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विशेष पद्धतीने जर का महत्व कशाला दिलं असेल तर ते भक्ती आणि ज्ञानाला जास्त विशेष महत्व दिलेलं आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. भक्ती आणि ज्ञान याला विशेष पद्धतीने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये
महत्व दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा अनुभव आहे आणि ज्ञानाचा अनुभव आहे त्याला वारकरी संप्रदायामध्ये उच्च पद्धतीचं स्थान दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. एखाद्याच्या जीवनामध्ये केवळ भक्तीचा अनुभव असेल, ज्ञानाचा अनुभव नसेल, तरी त्याला विशेष पद्धतीने मोठेपणा प्राप्त झालेला पाहायला सापडत नाही. अत्यंत उच्च कोटीचा या दृष्टीने बोलत आहे. आणि एखाद्याच्या जीवनामध्ये केवळ ज्ञानाचा अनुभव आहे, भक्तीचा अनुभव नाही, त्याला देखील उच्च कोटीचा महत्व मोठेपणा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये दिलेलं पाहायला सापडत नाही. बघा तुम्ही, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आणि ज्ञान या दोन्ही गोष्टीचा अनुभव आहे, भक्ती ज्ञानाच्या बाबतीत निर्गुणाचा साक्षात्कारही आहे आणि सगुणाच्या बाबतीत भक्तीच्या बाबतीत सगुणाचा साक्षात्कारही आहे. म्हणजे निर्गुणाचं ज्ञान आणि सगुणाचा साक्षात्कार त्या दोन्ही गोष्टी ज्या भक्ताच्या जीवनामध्ये आहेत त्याला मोठेपणा प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीचा भक्ती आणि ज्ञानाचा अनुभव ज्यांच्या जीवनामध्ये वारकरी प्राप्त झालेला आहे, वारकरी संप्रदायामध्ये त्याला उच्च कोटीचं स्थान दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आता याच्या बाबतीमध्ये विचार करत असताना याचे 4 प्रकार आपल्याला करता येतात. भक्ती आणि ज्ञानाचा अनुभव काहींच्या जीवनामध्ये आहे तर काहींच्या जीवनामध्ये अनुवाद नाही. कारण या अभंगामध्ये तुकोबाराय देखील अनुभवयुक्त अनुवाद करतात. तेव्हा या अभंगाकडे पाहिल्यानंतर या भक्ती आणि ज्ञानाला धरून बोलत आहे, तेव्हा भक्ती आणि ज्ञान याचा काहींच्या जीवनामध्ये अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. काहींच्या जीवनामध्ये भक्ती आणि ज्ञानाचा केवळ अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. काहींच्या जीवनामध्ये भक्ती आणि ज्ञान याचा अनुभवही नाही आणि अनुवादही नाही, तर काहींच्या जीवनामध्ये भक्ती आणि ज्ञान याचा अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. भक्ती आणि ज्ञान याचा अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. बघा तुम्ही, गोपिका आहेत, गोपिकांच्या जीवनाच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल त्यांच्या जीवनामध्ये अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. यथाव्रज गोपिका नारद महर्षी आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये म्हणतात, त्या गोपिकांचा अनुभव सांगतात परंतु तो नारदांनी सांगितलेला आहे, गोपिकांनी नाही सांगितलेला. तो त्यांचा अनुवाद नाही, तो नारदांनी त्यांचा अनुवाद केला, अनुभव सांगितलाय. म्हणजे काहींच्या जीवनामध्ये भक्तीचा अनुभव आहे, भक्ती ज्ञानाचा अनुभव आहे परंतु अनुवाद नाही. काहींच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञानाचा अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. महाराज उदाहरणार्थ आमच्यासारखे नाही का, भक्ती ज्ञानाचा मोठा अनुवाद आहे आमच्या ठिकाणी. आम्ही कंबर बांधून भक्तीविषयी 2-2 तास बोलतो, ज्ञानाविषयी 2-2 तास बोलतो, अनुवाद आहे परंतु अनुभवाच्या बाबतीमध्ये विचार केला तर विशेष पद्धतीने जो अनुभव आम्हाला पाहिजे तो अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला सापडत नाही. म्हणजे अनुवाद आहे परंतु अनुभव नाही. काहींच्या जीवनामध्ये अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. उदाहरणार्थ नास्तिक लोक, त्यांचा जर का आपण विचार केला भक्ती आणि ज्ञान यांचा त्यांना अनुभवही नाही आणि अनुवादही नाही, परंतु काहींच्या जीवनामध्ये भक्ती आणि ज्ञान याचा अनुभवही आहे आणि अनुवादही आहे. ते संत महात्मे आहे. संत महात्म्यांचा विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये भक्ती आणि ज्ञान याचा अनुभवही आहे आणि त्याचा अनुवादही त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. अनुवाद भक्तीचा आमच्या ठिकाणी अनुभव नाही, केवळ अनुवाद आहे परंतु काही निष्फळ आहे असं नाही, तर अनुवाद हा देखील तितकाच महत्वाचा आहे. कारण आम्ही आज जरी त्या अनुभवावरती आरूढ झालो नसलो तरी देखील अनुवाद जरी आम्ही करत असलो तर म्हणजे काय करतो, ते भक्ती आणि ज्ञान म्हणजे भगवान परमात्म्यांचं गुणगान करतो, त्याच्या नामाचं उच्चारण करतो आणि भगवंताच्या नावाच्या चिंतनाने एक उत्कट पुण्य त्या ठिकाणी उत्पन्न होत असतं. आणि ते पुण्य का होईना आम्हाला त्या योगाने जरी अनुभव नसला, केवळ अनुवाद जरी असला तरी देखील ते पुण्य आम्हाला प्राप्त होतं आणि त्याचा परिणाम एक ना एक दिवस त्या अनुवादाच्या माध्यमातून त्या अनुभवावरती आम्ही आरूढ होतो. म्हणजे अनुवाद हे साधन आहे आणि अनुभव हे साध्य आहे. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये अनुभव प्राप्त होत नाही तोपर्यंत तो अनुवाद त्याचं साधन आहे. आणि एकदा का आमच्या जीवनामध्ये अनुभव प्राप्त झाला आणि अनुभवानंतर प्राप्त होणारा जो अनुवाद आहे तो त्या म्हणजे ते अनुभव आहे त्याच्या देखील उत्कृष्ट पद्धतीचा तो अनुवाद आहे. कारण काय आहे, केवळ अनुभव असेल तर तो उत्कृष्ट आहेच, उच्च कोटीचा आहे, परंतु अनुभव नसेल आणि केवळ अनुवाद असेल तर त्या अनुभवापेक्षा असणारा अनुवाद हा कनिष्ठ आहे.
आणि अनुभवयुक्त जर का अनुवाद असेल तर त्या अनुभवापेक्षा देखील उत्कृष्ट उच्च कोटीचा तो अनुवाद आहे. बघा, कारण अनुभव ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे त्यांना तो अनुभवामध्ये ते स्वतः रममाण राहतील, त्याचा अनुभव घेतील. परंतु अनुभव प्राप्त होऊन जे अनुवाद करतील, आपणाला झालेला जो अनुभव आहे ज्याच्यामध्ये ते रममाण झालेत, अनुवाद केल्याने जगातील लोकही त्या अनुभवावर आरूढ होतील. म्हणून त्या अनुभवापेक्षा अनुभवयुक्त अनुवाद हा त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. अडाणी मनुष्यापेक्षा ज्याने आपल्याजवळ ग्रंथ केलेले आहे, ज्याला लिहिता वाचता येतं तो श्रेष्ठ आहे. लिहिता वाचता ज्याला येतं त्याच्यापेक्षा ज्यांनी ते म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये पाठ करून ठेवलेलं आहे, साठवलेलं आहे ते ज्ञान, तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. धारिव्यो ज्ञानिनः श्रेष्ठ, ज्याने धारण केलेलं आहे केवळ आपल्या बुद्धीमध्ये, त्याच्यापेक्षाही ज्याने त्याला ज्ञान ते प्राप्त करून घेतलं तो श्रेष्ठ आहे. आणि ज्यांनी ज्ञानिव्यो व्यवसायिनः, आणि ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ ज्ञान प्राप्त केलंय त्याच्यापेक्षाही जर का श्रेष्ठ कोण असेल तर ते ज्ञान ज्याने आपल्या व्यवहारामध्ये ते उतरवलं तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अत्यंत उच्च कोटीचं असणार ते अनुभवयुक्त अनुवाद जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात.